स्वाध्याय 1.3 पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी शतक स्थानी 7 असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती आहे? या ठिकाणी पर्यायाचा वापर करावा लागेल उत्तर शोधण्यासाठी. शतक स्थानी 7 चारही संख्यामध्ये आहे. चारही संख्यामध्ये भिन्न अंकांचाच वापर केलेला दिसून येत आहे. आता प्रश्न उरला सर्वात मोठा अंक म्हणजे मोठी संख्या कोणती हे शोधायचं आहे आपल्याला. पहिली संख्या आहे 12,000, दुसरी आहे 19,000, तिसरी आहे 18,000 आणि चौथी आहे 19,000. म्हणजे 18,000 आणि 12,000 हे ऑप्शन या ठिकाणी वगळले जातील आणि दोन उरतील 19,000चे ऑप्शन. मग 19,000मध्ये 19,700 दोन्हीच्याही शतक स्थानी 700च आहे. त्याच्यामुळे आपल्याला दशक स्थानचा अंक एकक दशक स्थानच्या अंकांची तुलना करावी लागेल. 2882 मोठी संख्या तयार करायची असल्यामुळे 82 मोठी संख्या आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. 19,782. दुसरा प्रश्न आहे, दिलेले अंक वापरून मोठी संख्या व लहानात लहान संख्या तयार करून त्यांच्यातील फरक शोधायचा आहे. सर्वात मोठी 5 अंकी संख्या अंक आहे 3, 5, 7, 9, 0. मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अगोदर आपल्याला सर्वात मोठा अंक लिहावा लागेल 9. मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना सुरुवातीला सर्वात मोठा अंक लिहावा लागेल. या ठिकाणी 9 हा सर्वात मोठा अंक आहे. त्याच्यानंतर 7, 5, 3, 0 ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली आहे. यानंतर आपल्याला लहानात लहान संख्या पण तयार करायची आहे. हेच अंक वापरून लहानात लहान संख्या तयार करत असताना 0 हा दुसऱ्या ठिकाणी घ्यायचे. सुरुवातीला पहिला अंक हा 0पेक्षा मोठा अंक घ्यायचे. दिलेल्या अंकात सगळ्यात लहान 0 सोडून 3, 0, 5, 7, 9 या ठिकाणी लहानात लहान संख्या ही 30,579 तयार झालेली आहे. प्रश्न काय सांगतो पहा विद्यार्थी मित्रांनो, या दोन तयार झालेल्या संख्यातील फरक काढायचा आहे. या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 97,530 वजा 30,579 या ठिकाणी वजाबाकी करत असताना 3 आतला हातचा 1 घ्यावा लागेल. 10, 10तून 9 गेले 1 उरला. 2, 12तून 7 गेले 5 उरले. या ठिकाणी 4, 14, 14तून 5 गेले 9 राहिले. 6तून 0 6 आणि 9तून 3 गेले 6. या ठिकाणी फरक आलेला आहे 66,951. पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न तिसरा, 135 आणि 153 या संख्यामधील 3 ह्या अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे. या ठिकाणी सुद्धा फरक काढायचा आहे. पहिली संख्या 135. 135 मधील 3 या अंकाची स्थानिक किंमत आहे एकक दशक. दशक स्थानी 3 दशक म्हणजे 30. आणि 153 ह्या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमत आहे 3 एकक. या ठिकाणी आता फरक काढण्यासाठी आपल्याला या दोन स्थानिक किमतीची वजाबाकी करावी लागेल. 30मधून 3 वजा केल्यानंतर 27 शिल्लक राहतात. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. समोरच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न चौथा, 27,307 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे? कारण हे प्रश्न नेहमी येत असतात. फरक किती आहे, अंतर किती आहे, तफावत किती आहे. या ठिकाणी आपल्या हा प्रश्न लक्षात आला पाहिजे की या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची आहे हे समजलं पाहिजे. प्रथम आपण या संख्येतील दोन्ही ठिकाणच्या 7ची स्थानिक किंमत काढून घेऊ. 27,307 या ठिकाणी एकक स्थानी एक 7 आहे आणि हजार स्थानी एक 7 आहे. हजार स्थानी असलेल्या 7ची स्थानिक किंमत ही 7,000 येईल आणि एकक स्थानी असलेल्या 7ची स्थानिक किंमत ही 7 येईल. दोन्ही स्थानिक किमती मिळालेल्या आहेत. या ठिकाणी आता
अंतर काढायचं आहे दोन्ही किमतीमधील. या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. अंतर म्हणजे फरक. 7,000 वजा 7. या ठिकाणी आपल्याला 6,993 हे उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. समोरचा प्रश्न 5. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या ह्या सर्व पाठ असल्या पाहिजेत. या ठिकाणी आपण पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्या लिहित आहोत. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19. 10 संख्या येतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पहिल्या 10 आपण नैसर्गिक विषम संख्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. या 10 विषम संख्यांची आता आपण बेरीज करू. बेरीज येईल 100. पर्याय क्रमांक डी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. हा 2013 मध्ये प्रश्न आलेला आहे पेपरमध्ये. प्रश्न क्रमांक 6 हा 2018 मध्ये परीक्षेला आलेला प्रश्न आहे. जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती पुढीलपैकी कोणत्या असतील हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. कोणतीही जरी संख्या आपण एची किंमत घेतली तरी त्याच्या पुढची संख्या ही बीची किंमत असेल, हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एची किंमत जर आपण 5 घेतली असेल तर बीची किंमतच साहजिकच आहे, बीची किंमत हे 6 येईल. पुढची संख्या आहे ना, कारण ए ही बीच्या आधीची असल्यामुळे एच्या नंतरची संख्या ही बी असणार आहे, म्हणून बीची किंमत या ठिकाणी 6 येईल. ठीक आहे, ह्या अंकाचा वापर करून आपण उत्तर शोधू. ए वजा बी याची किंमत किती येईल पाहू आपण. याची किंमत आहे 5. याची 5 घेतली आपण, वजा बीची 6. 5तून 6 गेल्यानंतर वजा 1 शिल्लक राहतात. आणि दुसरा आहे बी वजा एची किंमत, बी वजा ए. या ठिकाणी बीची किंमत 6 आहे आणि याची किंमत 5 आहे. 6तून 5 गेले 1 राहिला, म्हणजे पहिलं उत्तर वजा 1 येईल आणि दुसरं धन 1 येईल. ह्या किमती घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपण कोणता जरी एची किंमत जरी घेतली आणि त्याच्या पुढची जर बीची किंमत घेतली तर ही उत्तर आपल्याला हेच मिळेल. पर्याय क्रमांक ए मध्ये आपण काढलेलं उत्तर हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक ए. समोरच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 7. 70 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज करायची आहे आपल्याला. विद्यार्थ्यांनो, आपल्याला मूळ संख्या ह्या 1 ते 100 मधील 25 मूळ संख्या तोंडपाठ असल्या पाहिजेत. प्रत्येक दशकात किती मूळ संख्या असतात आहेत ह्यासुद्धा आपल्याला लक्षात राहिल्या पाहिजे, तेव्हाच अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला फटकन सोडवता येतात. या ठिकाणी 70 ते 80 मधील मूळ संख्या आहेत. 71 आहे पहिली मूळ संख्या, त्याच्यानंतर 73 आहे आणि आणखी एक संख्या आहे 79. 70 ते 80 मध्ये ह्या 3 मूळ संख्या येतात. ह्या 3 मूळ संख्यांची या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे. 13ला 3, 4ला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22, म्हणजे 223 बेरीज येते. पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. समोरच्या प्रश्नाकडे जाऊ. या ठिकाणी स्वाध्याय 1.4 ला सुरुवात करू आपण. पहिला प्रश्न आहे 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय येईल. मगाशी सांगितलं तुम्हाला की मूळ संख्या आपल्याला पाठ असल्या पाहिजेत, प्रत्येक दशकातल्या संख्या सांगता आल्या पाहिजेत, तेव्हाच असे प्रश्न आपल्याला पटकन सोडवता येतात. या ठिकाणी आपण 1 ते 20 मध्ये मूळ संख्या किती आहेत हे अगोदर आपण लिहून काढू. दोन 2 3 5 7 3 5 7 11 13 17 आणि 19. किती संख्या आहेत मित्रांनो पहा.
1 2 3 4 5 6 7 8 संख्या आहेत. 120 मध्ये मूळ संख्या ह्या 8 आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आपण आता पर्सेंटेज काढू, टक्केवारी काढू. 20 पैकी 8 संख्या मूळ आहेत, तर 100 पैकी किती येईल हे उत्तर आपल्याला शोधायचं आहे. 20ला 8 असेल तर 100ला किती येईल. टक्केवारी काढायची असल्यामुळे आपण 100 पैकी प्रमाण काढत आहोत मित्रांनो. या ठिकाणी 100 गुणिले 8 भागिला 20 संक्षिप्त रूप देऊ आपण. 0 गेला, 1 0 गेला, बे 2 चौक 8, खाली 1 शिल्लक राहिला, त्याच्यामुळे वरची गुणाकार करू आपण. 10 चौक 40, 40%. या ठिकाणी डी हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. 1 ते 20 मध्ये 40% संख्या ह्या मूळ संख्या आहेत. प्रश्न दुसरा पाहू आपण. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या ज्यांना तोंडपाठ असतील त्याने या प्रश्नाचं उत्तर 5 सेकंदात सोडवू शकेल. या ठिकाणी 83 ही एकच मूळ संख्या आहे, त्यामुळे बी हे उत्तर येईल. कारण बाकीच्या ह्या मूळ संख्या नाहीत. 81 85 आणि 87. 83 एकच मूळ संख्या आहे. प्रश्न तिसरा, 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. पहा, 2 मूळ संख्यांच्याच गुणाकाराने तयार झालेली संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. ती पण दिलेल्या पर्यायामधून सर्वात लहान कोणती आहे. या ठिकाणी आपल्याला त्यांचे मूळ अवयव काढावे लागतील. ते पाहावं लागेल की मूळ संख्यांचाच गुणाकार आहे की नाही, अगोदर पाहावं लागेल आपल्याला. बत्तीस, 33, 34 आणि 35. या ठिकाणी आपण 33 पासून सुरुवात करू. 11 त्रिक 33. 11 ही मूळ संख्या आहे आणि 3 ही मूळ संख्या आहे. 34चे अवयव पाहू आपण. 17 गुणिले 2. 17 ही मूळ संख्या आहे, 2 ही मूळ संख्या आहे. 17 2 34. 35. 7 5 35. म्हणजे 7 ही मूळ संख्या आणि 5 ही मूळ संख्या आहे. या 3 संख्या मूळ संख्यांच्या गुणाकाराने तयार झालेल्या आहेत. आता 32चे अवयव पाडू आपण. विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक गोष्ट आपल्या लक्षात राहिली पाहिजे. अशा प्रश्नामध्ये घाई न करता सर्व पर्याय आपण तपासले पाहिजे. कारण 33 34 35 या 3ही संख्या ह्या मूळ संख्यांच्या गुणाकाराने तयार झालेल्या आहेत. पण या ठिकाणी आपल्याला सर्व संख्यांचे मूळ अवयव याच्यासाठी पाडावे लागले की प्रश्न काय आहे की सर्वात लहान संख्या कोणती आहे हे शोधण्यासाठी आपल्याला सगळ्यांचे अवयव पाडावे लागले. 32चे अवयव पाडल्यानंतर आपल्याला असे लक्षात येईल की 2 ह्या एकच मूळ संख्यांनी अवयव तयार झालेले आहेत. आपला प्रश्न सांगत आहे की 2 मूळ संख्यांचा गुणाकार पाहिजे, म्हणून 32 हे 2 मूळ संख्यांचा गुणाकार नाही. त्याच्यामुळे सर्वात लहान मूळ संख्यांच्या गुणाकाराने बनलेली या ठिकाणी संख्या आपल्याला सांगता येईल 33. कारण 32 ही 2 ह्या एकाच मूळ संख्येच्या गुणाकाराने तयार झालेली आहे. आपल्याला 2 मूळ संख्यांचा गुणाकार अपेक्षित असल्यामुळे 33 ही लहान 2 मूळ संख्येच्या गुणाकाराने तयार झालेली संख्या आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा, पुढीलपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या आहे. या ठिकाणी 27 57 77 या मूळ संख्या नाहीतच. 97 ही एकच मूळ संख्या या ठिकाणी असल्यामुळे पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 5वा आहे, जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानाची अदलाबदल केली तर येणारी संख्या आणि ही मूळ दिलेली संख्या 36,490 यांच्यातील फरक किती असेल हे शोधायचं आहे. मित्रांनो, प्रश्न लक्षात आणून घेतला पाहिजे अगोदर नीट. मूळ संख्या म्हणजे या ठिकाणी या प्रश्नात दिलेली ही जी संख्या आहे 36,490 ही आहे मूळ संख्या या प्रश्नातली. आणि या ठिकाणी 6 आणि 9 ह्या मूळ संख्येतील हे 2 अंक अदलाबदल करून तयार होणारी संख्या या ठिकाणी आपल्याला अगोदर लिहावी लागेल.
6 आणि 9 हे अंक अदलाबदल करायचे आहे. 3च्या जागी 3, 6च्या जागी 9 येईल, 4च्या जागी 4 आणि 9च्या जागी 6 येईल आणि 0 ही मूळ 6 आणि 9 हे अंक अदलाबदल केल्यानंतर आलेली संख्या आहे आणि मूळ संख्या ही सुरुवातीची 36,490. आता या ठिकाणी या दोन संख्यामधील फरक आपल्याला शोधायचा आहे. फरक शोधण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागेल. 39,460 वजा 36,490 0 2970 वजाबाकी येईल. पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6. पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या व विषम संख्या देखील आहे? या ठिकाणी 17, 29 आणि 97 ह्या मूळ संख्या आहेत. ह्या संयुक्त संख्या नाहीत. त्याच्यामुळे एकच संयुक्त संख्या आहे 15 आणि ती विषम सुद्धा आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 7. प्रश्न 7 आहे 9, 5, 0, 2, 4 या अंकांचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या. किमान 5 अंकी म्हणजे लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची. या ठिकाणी अंक आहेत 9, 5, 0, 2, 4. या ठिकाणी किमान संख्या तयार करत असताना किमान म्हणजे लहानात लहान संख्या तयार करत असताना आपल्याला सर्वात लहान अंक अगोदर घ्यावा लागेल. 0 हे दुसऱ्या ठिकाणी घ्यायचं असतं. त्याच्यामुळे 0 वगळता लहान अंक 2 आहे. 2 सुरुवातीला येईल, नंतर 0 येईल, नंतर 4, 5 आणि 9. या ठिकाणी 20,459 ही लहानात लहान संख्या तयार झालेली आहे. 20,459 पर्याय क्रमांक बी. धन्यवाद मित्रांनो. पुढील व्हिडिओमध्ये आपण या पुढील स्वाध्याय पाहू.